श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. बघा, प्रत्येकाला आयुष्यामध्ये काय हवं असतं तर घरामध्ये सुख हवं असतं, शांती हवी असते, एकमेकांसोबतचं नातं चांगलं असायला हवं, पॉझिटिव्हिटी घरामध्ये असायला हवी असं वाटत असतं. पण कधी कधी काय होतं आपल्या घरामध्ये की आपण खूप जास्त मेहनत करतो, खूप कष्ट करतो, पण हवं तेवढं घरामध्ये आपल्याला सुख मिळत नाही किंवा पैसा येत नाही, घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होतात किंवा मग काही ना काही कारणावरून घरामध्ये वाद होत राहतात, मन शांत आणि स्थिर राहत नाही. आपण कुठलं काम करायला गेलो तर त्या कामामध्ये आपल्याला अडथळे येत राहतात आणि अशा वेळी आपण काय करतो की वेगवेगळे उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये ना काही अतिशय सोपे आणि प्रभावी असे उपाय सांगितलेले आहेत, जे करण्यासाठी ना जास्त वेळ लागतो ना जास्त खर्च लागतो. फक्त 5 मिनिट तुम्हाला द्यायचे आहेत आणि तुम्ही हा 5 मिनिटाचा जर सकाळी उठल्या उठल्या उपाय केला ना तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. शास्त्रानुसार सकाळी उठल्यावर उच्चारलेले आपण जे काही शब्द बोलणार आहेत, काही पवित्र शब्द आपल्या संपूर्ण दिवसाची दिशा बदलून टाकत असतात. हे शब्द आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास, यश आणि लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन येत असतात. आणि जर का तुम्हाला पण वाटत असेल की तुमच्या घरामध्ये देखील सुख शांती राहावी, तुमच्या घरामध्ये का प्रत्येकाला यश मिळावं, घरातील आर्थिक परिस्थिती सुधारावी, असं जर का तुम्हाला वाटत असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बघा, आता उपाय कसा करायचा आणि कोणता करायचा, तर हा उपाय सकाळी उठल्या उठल्या तुम्ही जेव्हा उठताना, आणि जरा लवकर उठा. 10, 11, 8, 9, 10, 11 असं वाजवू नका. 7च्या अगोदर उठणं खूप चांगलं. 6ला 5ला उठत असाल तर अतिउत्तम. पण काही कारणामुळे तुम्हाला रात्री उशिरा झोपावं लागत असेल तर सकाळी 7 वाजेपर्यंत उठलं तरी ठीक आहे, पण 7च्या पुढे अजिबात उठू नये. आता काय करायचं तर सकाळी उठल्या उठल्या ना लगेचच मोबाईल शोधत बसायचं नाही. उठलं की नॉर्मली डोळे उघडायचे आणि मांडी घालून आपण जिथे झोपलोय तिथेच बेडवर बसायचं. त्यानंतर काय करायचे, दोन्ही हात आपले समोर घ्यायचे आणि तळ हाताकडे प्रेमाने आणि श्रद्धेने बघायचं आणि त्यानंतर श्लोक म्हणायचा, देवाचं स्मरण करायचं आणि त्यानंतर काय करायचे, पृथ्वी मातेला नमस्कार करून जमिनीवर पाय ठेवायचे. आता पृथ्वी मातेला नमस्कार कसा करायचा, पृथ्वी मातेला चा कोणता श्लोक बोलायचा, तळ हाताकडे बघून कोणता श्लोक म्हणायचा, तर बघा, तळ हाताकडे पाहून आपल्याला म्हणायचं आहे, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुल्ये गोविंद हा, प्रभाते कर दर्शनम. हा श्लोक तुम्हाला रोज सकाळी उठलं की आपल्या तळहाताकडे बघून म्हणायचा आहे. त्यानंतर दोन्ही तळहात एकमेकावरती घासून घ्यायचे आहेत, चोळायचे आहेत आणि आपल्या पूर्ण बॉडीला डोक्यापासून केसापासून खालपर्यंत दोन्ही हाताचा स्पर्श करायचा आहे. त्यानंतर पृथ्वी मातेला नमस्कार करायचा आहे. समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्य, पादस्पर्श क्षमस्व मे. हा मंत्र मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देखील देते. या श्लोकाने काय होणार आहे तर आपल्याला पृथ्वी मातेचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि सकाळी उठल्यावर पहिले विचार आपल्या मनावर खोल परिणाम करतात. त्यामुळे सकारात्मक शब्द जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा आपला दिवस खूप चांगला जातो आणि दिवसाची सुरुवात जर मातेच्या आशीर्वादाने आपण करत असाल ना तर नक्कीच तुमचा दिवस खूप चांगला जाणार आहे. हे शब्द बोलल्याने काय होणार आहे, तुमचं मन स्थिर राहणार आहे, तुमच्यामधील आत्मविश्वास वाढणार आहे, चिंता कमी होणार आहे आणि हा मंत्र कोणीही बोलू शकतं. असं नाहीये की स्त्रीनीच करावं या मंत्राची पूजा किंवा सकाळी उठल्या उठल्या स्त्रीनीच हे म्हणावं. स्त्री, पुरुष, विद्यार्थी, नोकरी करणारे, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक, आर्थिक अडचण तुम्हाला असेल, घरामध्ये सुख शांती नसेल, कोणीही हा मंत्र बोलू शकतो, कोणीही हा उपाय करू शकतो. आणि खरं सांगू, ज्यांनी ज्यांनी हा श्लोक नियमित म्हटला आहे ना, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुल्ये गोविंद प्रभाते कर दर्शनम, याच्यामुळे त्यांच्या घरातील वाद खरंच कमी झालेले आहेत. त्यांचं मन प्रसन्न राहू लागलेलं आहे आणि या श्लोकामुळे त्यांनी स्वतःमध्ये झालेले बदल पाहिलेले आहेत.
फक्त एक लक्षात ठेवा, की हा श्लोक म्हणताना तुम्हाला घाई करायची नाही आहे. अगदी घाईमध्ये उठल्या-उठल्या तुम्ही श्लोक म्हटलात किंवा सकाळी उठले, मग अगोदर मोबाईल पाहिला, त्यानंतर तुम्ही श्लोक म्हटलात, असं करायचं नाही आहे. सकाळी झोपेतून उठलं, की पहिला आपल्याला हा श्लोक बोलायचा आहे आणि त्यानंतर धरती मातेवर पाय ठेवण्यापूर्वी देखील आपल्याला श्लोक म्हणायचा आहे. या उपायाने बघा तुमच्या जीवनामध्ये किती सकारात्मक बदल घडतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.